राज्यामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुंबई शहराला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुसळधार पावसामुळे कोकण, पुण्यातील नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। खडकवासलातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने आता सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी दादर चौपाटीवरून रिद्देश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्देश, आपण सध्या पाहतोय राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे। तुम्ही दादर चौपाटीवर आहात, तिथलं सध्याचं काय वातावरण आहे? नक्कीच आपण पाहिलं मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने आहे तो जोर धरला आहे। आता जरी पाऊस काहीशी दादर परिसरात पडत असेल तरी मुंबईतील उपनगर परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे। त्याचबरोबर दक्षिण मुंबईतील अनेक भागांमध्ये तो मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे। तर मी सध्या दादर चौपाटीवर आहे, जिकडे आपण पाहिलं जे समुद्र किनारे जे लाट आहेत ते जोरजोराने उसळून त्या सर्व बाहेर पडताना दिसत आहे। जे पहाटेची वेळ भरतीची वेळ असल्यामुळे जे मोठमोठ्या लाटा आहे उसळून बाहेर पडताना आपलं चित्र असं पाहायला मिळते। आणि अशाच काही चित्र मुंबईतील सर्व जे किनारपट्टी परिसरात पाहायला मिळते। त्यामुळे पालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की कुठल्याही किनारपट्टी परिसरात जाऊ नका। त्याचबरोबर पाहिलं आज पहाटेपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये तो पावसाने आहे तो जोर धरला आहे। आज दिवसभरातील मुंबईतील अनेक भागांमध्ये असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र आता तरी जरी दादर या भागांमध्ये पाऊस पडत नसेल तरी येणाऱ्या काही तासांमध्ये बदलतं वातावरण पाहता मुंबईमध्ये पुन्हा पाऊस जोर धरू शकतो। दादर परिसरामध्ये देखील पाऊस पडत होतो। मात्र मागील काही दिवसापासून आपण जर पाहिलं पहाटे ते दुपारपर्यंत जो मुंबईमध्ये जो पाऊस आहे तो जोर पकडतो आणि दुपारनंतर पाऊस मुंबईमध्ये काहीशी विश्रांती घेतो। असंच काही चित्र आपल्याला आज देखील पाहण्याची शक्यता आहे। ज्यात आपण पाहिलं तर पहाटेपासून ते दुपारपर्यंत 12 ते 2च्या दरम्यानपर्यंत मुंबईतील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेमध्ये पाऊस हा काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता आहे। गौरी, नक्कीच रिद्देश, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना आता करण्यात आलेल्या आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।